नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. गेल्या 2 दिवसांपासून युती आणि आघाडीचं काय होणार याची जोरदार चर्चा आहे. आज आघाडीचं तर झालं, पण युतीचं काय माहीत नाही. पण या सगळ्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आरे प्रकल्पाची तुलना नाणार इथल्या तेल प्रकल्पाशी केली. नाणारचा तेल प्रकल्प हा शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे केंद्र सरकारला गुंडाळावा लागला. त्यावेळेला लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एका मोठ्या प्रकल्पाचा मुद्दा मोठ्या वादाचा मुद्दा बनलाय. आंदोलनं होऊ लागलेत, निदर्शनं होऊ लागलेत आणि आता तोच प्रकल्प अर्थात आरे कॉलनीमध्ये जो मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडचा प्रकल्प आहे त्याचं नेमकं काय होणार यासमोर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील. या कारशेडला शिवसेनेनं पहिल्यापासूनच विरोध केलाय. इथे काही दुर्मिळ प्रजातीचे कोळी, पक्षी असं काही सापडल्याच्या नोंदी आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मेट्रोची कारशेड ही आरेमध्येच होणार याबद्दल अतिशय ठाम भूमिका घेतली. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच नेत्यांची विधानं पाहता याच आरेमधल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा हा शिवसेना भाजपमधल्या भांडणाचा मुद्दा सुद्धा होऊ लागलाय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या युती आणि जागा वाटपावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरेमधला मेट्रोचा प्रकल्प राहणार का जाणार नाणारप्रमाणे. आणि उद्धव ठाकरे यांनी आज एक छोटंसं विधान केलं. विधान जरी छोटंसं वाटलं तरी ते खूप महत्त्वाचं आहे. पाहूयात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत ते. असा विषय नाणारच्या बाबतीत पण होताच ना. ठीक आहे, असा विषय नाणारच्या बाबतीत पण होताच ना. ठीक आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांचं हे विधान सूचक आहे, कारण नंतर ते काहीच बोलले नाहीत, उठून निघून गेले. आणि त्यांची उठून निघून जाण्याची हीच कृती खरं तर बरंच काही सांगून जाते. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. भालचंद्र शिरसाट आहेत, भाजपचे प्रवक्ते विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादीच्या आमदार आणि प्रवक्त्या निशांत बंगेरा आहेत, सामाजिक कार्यकर्ते. यासोबतच सुनील तांबे आपल्यासोबत पुढच्या काही काळात चर्चेत सहभागी होत आहेत. कोल्हापूरहून योगेश चिले आहेत, मनसेचे पदाधिकारी. आणि अपेक्षा आहे की शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते अनिल परब हे देखील पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत जोडले जातील. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात सुरुवातीला आपण आज विद्याताईंपासून सुरुवात करूयात. अशा करता की विद्याताई, भाजप सोडला तर आता जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांनी मेट्रोची कारशेड आरेमध्ये होण्याला ठामपणे विरोध केला आहे. पण उद्धव ठाकरे यांचं हे आजचं विधान काही वेगळंच सांगून जातं का तुम्हाला? कारण त्यांनी थेट नाणारशी तुलना केली. लोकसभेच्या वेळेला अमित शहा यांच्या उपस्थितीत नाणार गुंडाळावा लागला केंद्र सरकारला. नाही, आता मला असं वाटतं त्यांनी ही भूमिका घेतली आहे आणि ठामपणे घेतली असं आपण समजूया. आणि निश्चितच या कारशेडला विरोध होईल आणि ती कारशेड आरेमध्ये होणार नाही असं आता म्हणायला हरकत नाही. कारण सगळ्याच पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा NGOज असतील आणि सामाजिक संस्थांनी आरेच्या कारशेडला विरोध केलेला आहे. आणि खरं जर बघायला गेलं तर तिथे कारशेड करायची आवश्यकता नव्हती. परंतु आणि हे शिवसेनेला काय आज माहिती पडले असं नाही. म्हणजे पहिल्यांदा मला शिवसेनेशी एक प्रश्नचिन्ह त्यांच्या भूमिकेवर ह्याच्यासाठी आहे की ते स्वतः महापालिकेमध्ये सत्ताधारी आहे, भाजप त्यांचा मित्रपक्ष आहे. आणि शिवसेनेला हे पहिल्यापासून माहिती आहे. म्हणजे मी नगरसेविका होते 2007 ते 2012. त्यावेळेस प्रत्येक MMRDAच्या प्रोजेक्टला शिवसेनेने विरोध केलेला आहे. कारण शिवसेनेला MMRDAचं अस्तित्वच मान्य नाही आहे. कारण त्यांची सगळी सत्ता आणि MMRDAला जे अधिकार जास्ती मिळतात महापालिकेपेक्षा असं त्यांना कुठेतरी एक आहे मनामध्ये. आणि म्हणून हा राग काढण्याचा एक चांगला त्यांना एक मौका मिळालेला आहे. त्यांचा विरोध पर्यावरणाला किंवा झाडांना फारसा आहे असं मला वाटत नाही. नाहीतर मग ते सत्तेमध्ये असते तर त्यांनी तेव्हाच तो विरोध केला. म्हणजे प्रस्ताव आल्यावरती विरोध करणं हे ढोंगीपणाचं लक्षण आहे. पण आता MMRDA सुद्धा शिवसेनेकडेच आहे की त्या अर्थाने? नाही, आता आहे. हो, आता आहे. पण ज्यावेळेस पूर्ण महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात असताना
MMRDA विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी MMRDA हे केले आणि वेगळे अधिकार जास्ती दिले आणि त्याच्यानंतर मेट्रो आली. मेट्रो काय आज देवेंद्र फडणवीसांच्या काळात आलेली नाहीये, ती 2006ला आलेली मेट्रो आहे आणि आज तिने एक वेगळं हे घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना जे आवश्यक परवानग्या महापालिकेकडनं लागतात तेव्हा महापालिका कुठल्याही प्रोजेक्टला त्यांना परवानगी देताना आडकाठी आणत असते. हे आजचं नाही, हे बरेच वर्षापासूनचं मी बघते. त्यामुळे ह्या कारशेडला विरोध त्यांनी खूप उशिरा केला असं मला यातनं म्हणायचं. बरं, शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले जाणार आहेत थोड्याच वेळात, त्यामुळे याच्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया काय किंवा या आरोपावर उत्तर काय हे आपण पुढच्या काही काळात घेऊ. भालचंद्रजी, काय म्हणणं आहे? काय म्हणजे तुमच्यातल्या भांडणाचा तात्कालिक मुद्दा मेट्रो ठरणार आता? नाही, आपण प्रश्न विचारलात ते बरं झालं. आरे हा आमच्यासाठी राजकीय विषय नाही, युतीचा विषय नाही. युती होणार, कशी होणार, कधी होणार, किती होणार याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अमितभाई शाह यांच्याकडे आहेत. ते त्याच स्तरावरती निर्णय घेतील. इथे काही तांत्रिक मुद्दे आहेत, प्रत्येकाने काढलेले तांत्रिक मुद्दे आहेत. महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे काही राजकीय पक्षांनी काढले आहेत, काही NGOने काढले आहेत. आणि आमची भूमिका आहे ही सामान्य माणसाची भूमिका आहे. आज आपणही डोंबिवलीवरनं रोज येता इथे. आम्ही एल्फी स्टेशनवरनं उतरताना ते 29 मृत चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले, जे स्टॅम्पेडमध्ये चेंगराचेंगरीमध्ये मेले होते. आणि दररोज 10 लोक मरत आहेत, वर्षाला 3,500. म्हणजे एक वर्ष जर मेट्रो उशिरा सुरू झाली तर 3,500चा बळी. आणि त्याच्या विरुद्ध मग वन्यजीवन असेल, हे असेल, हे सगळे खोटे आरोप आहेत. या तांत्रिक मुद्द्यावरती आपण बोलाल तर आरे हे जंगल नाही हे सिद्ध झालेलं आहे. वृक्ष तोड म्हणजे फुफ्फुस तोड नाही, तर तिथे आपण 13,000 वृक्ष लावणार आहोत आणि तिथे पुरेसे वृक्ष आहेत. 33 कोटी वृक्ष लावणारं सरकार कोणाची फुफ्फुस तोडत नाहीये, विकासाची फुफ्फुस श्वास देतोय. बरं, विद्याताई थोडक्यात मग निशांत हे सगळं खोटं बोलतायत. 33 कोटी वृक्ष लावणाऱ्या सगळ्या थापा आहेत. एक कोटी वृक्ष लावलेले यांनी दाखवावे नाही. यांचे मुनगंटीवार मार जाहिराती करतात, तर त्या जाहिरातीवरती कित्येक कोटी रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे ह्यांच्या थापा इतक्या आहेत ना की त्या थापांवर सामान्य जनतेने बिलकुल विश्वास ठेवू नये. कारण ह्यांनी गेले 5 वर्षात थापा मारण्याशिवाय काही केलेलं आणि ते स्वतःच सांगतायत फुफ्फुसांवर घालवण्यात. त्यांना मान्य आहे ना हे की हे मुंबई शहराची फुफ्फुस आहे, तिथून सगळं पर्यावरणाचा हे ऱ्हास करतायत. आता 2,700 वृक्ष तोडणार आहेत, आधी तोडलेले आहेत आणि तिथे 50% कामं झालेली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही म्हणतोय की इथे हे करणं बरोबर नाहीये, तरी सुद्धा हे आपलं घोडं दामटायचं काम. निशांत आहेत आपल्यासोबत. निशांत, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी तर असं म्हटलंय की आरे हे जंगल पण नाहीये. ॲक्च्युली आपण पाहिलं तर हे 2,700 झाडांचंच फक्त जे टॉपिक नाहीये. आपण बऱ्याच वेळापासून हे सांगतोय की इट इज कम्प्लीट बायोडायव्हर्सिटी जे डिस्ट्रॉय होणार आहे. आणि मी नावासोबत बोलतोय. लुना करून जी लेपर्ड आहे म्हणजे नाव बोलतोय आणि आपल्याकडे फोटोग्राफिक एव्हिडन्सेस आहेत. आणि मी बरेचशा चॅनल्समध्ये सांगितले की लेपर्ड जिथे फिरतात ते ॲक्च्युली गार्डन नाही आहे, त्याला फॉरेस्ट म्हणतात. तुम्ही पहिलीच्या पोरांनाही विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील. आदिवासी जिकडे राहतात इंडिजिनियस, त्यांचेही डॉक्युमेंटेड प्रूफ आहेत. ते डेकेड्स पासून तिकडे राहत आहेत आणि जंगल हे प्रूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटचेही डॉक्युमेंट्स आहेत. तुम्ही पाहिलात तर 1969 मध्ये पण जी फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी लेटर होती आता ती गायब आहे मंत्रालयामध्ये आग लागल्यानंतर, जे क्लिअरली स्टेट करते की आरे इज ॲक्च्युली अ क्लासिफाईड फॉरेस्ट आणि ते SGNPचाच भाग आहे. आणि स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंटनी हे सिद्ध केल्यानंतरही म्हणजे आपण हे बोलतोय, आपण बघतोय की व्हेरी कन्व्हिनियंटली हे एक दुसरा मुद्दा आहे की कशा प्रकारे हा जो पर्टिक्युलर लँड आहे हा कॅचमेंट एरिया आहे मिथी रिव्हरचा. आणि रिव्हर रेग्युलेशन पॉलिसी जे अगदी स्ट्रिंजंट होती त्याला तुम्ही स्क्रॅप करता. फक्त हे प्लॉट जे आहे त्याच्यासाठी प्रॉब्लेम न होण्यासाठी. आपण पाहिलंच आहे की बदलापूरमध्ये आता हल्लीच रिव्हरच्या बाजूनी म्हणजे डेव्हलपमेंट झाल्यामुळे ट्रेन जी जशी अडकलेली ते आपण आता फ्लडची जी मेमरीज आहे ते आतापर्यंत गेलेलं नाहीये. आणि इकडे पण आता कुर्ल्यामध्ये त्या दिवशी 1,500 लोकांना काढलं, ज्याचं कारण स्वतः स्टेट गव्हर्नमेंटची रिपोर्ट आहे जी म्हणते की आरेमध्ये लँड फिलिंग केल्यामुळे
ते बरं. डाऊनस्ट्रीम मध्ये फ्लड झालेलं. तर एवढे काही गोष्टी जे पेपरात आहे आणि राज्य स्वतःचे ते रिपोर्ट्स आहेत ते कसे इग्नोर करू शकतात? बरं, नाही पण भालचंद्रजी मी येतो तुमच्याकडे, पण तुमच्याकडे येण्यापूर्वी मला त्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे की निशांत एवढं सगळं आहे, पण मग तुम्हाला असं वाटतं की आरे हा जर का एक सोशो अशा प्रकारचा विषय असेल, म्हणजे सामाजिक, पर्यावरण आणि निसर्ग, प्राणी या सगळ्याला जोडणारा विषय असेल, तर तो आता पूर्णपणे राजकारणाचा मुद्दा झालाय आणि तो शिवसेना भाजपनं बनवलाय? नाही, नसेल तरी व्हायलाच पाहिजे, कारण आपण पॉलिटिक्सला डेली लाईफमधून इंडियामध्ये सेपरेट नाही करू शकत, बिकॉज दे आर द डिसिजन मेकर्स. बरं. तर हे खूप कन्व्हिनियंट आहे की आपण बोलतो की दिस इज नॉट अ पॉलिटिकल मॅटर, इट इज इंडीड अ पॉलिटिकल मॅटर. आपण हेच बोलतोय शिवसेनाला की तुम्हाला खरंच म्हणजे पॅशनेटली आरे वाचवण्यासाठी तुम्हाला हे करायचंय तर तुम्ही युती तोडा ना. तुम्ही सांगा की आम्हाला आरे हवंय किंवा पार्टनरशिप हवंय. वाय कांट वी टॉक ॲट दोज टर्म्स? म्हणजे आपला प्रश्न तोच आहे. आणि आपण बघतोय की शिवसेना मेट्रो कारशेड नंतर झू तेच आणतायत, तर ते ॲडिशनल लँड जाणार आहे, मेट्रो भवन परत येणार आहे, तर बराच काही हा प्रकल्प आहे जो तिकडे केवळ म्हणजे तुम्ही उपस्थित केलेलं नाही, खरं तर शिवसेनेच्या करता आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपण थोडा वेळ वाट बघूयात की शिवसेनेचे प्रवक्ते पुढच्या काही वेळात इथे जोडले जातील. भालचंद्रजी, काय उत्तर आहे याला? उच्च न्यायालयातील रीट पिटिशन क्रमांक 2766 ऑफ 2017 प्रचंड चर्चा झाली, सगळी कागदपत्र पुढे आली आणि आरे हे फॉरेस्ट नाही असं निष्कर्ष न्यायालयाने काढला. तसा डिसिजन आहे रायटिंगमध्ये आहे. आरे मिल्क डेअरीची जी जागा आहे तिथेही कारशेड आहे आणि ही जागेची मालकी आरे दुग्ध व्यवस्थापन विभागाकडे, दुग्ध विभागाकडे आहे. दुसरा, आरे ही 1287 हेक्टरवरती पसरलेला परिसर आहे, जो जंगलाचा भाग अजिबात नाही, पण जंगलाच्या नजदीक असलेला 1287. आपण या 1287 पैकी फक्त 30 हेक्टर जमीन घेतोय. 2%, 2.25% जमीन आपण वापरतोय, जी मिठी नदीला लगत आहे. म्हणजे जिथे 3 रस्ते येतात, 3 लाख वाहनं जातात, तिथे पशु पक्षी वन्यजीवन नक्कीच नाहीये. तिथे संपूर्ण आरेमध्ये बायोडायव्हर्सिटी आहे, संपूर्ण आरेमध्ये वाईल्ड लाईफ आहे. या भागामध्ये आपण कारशेड असं तुमचं म्हणणं आहे? नाही, 100% ते वन्य आणि मनुष्य जीवन म्हणजे ह्युमन लाईफ की वाईल्ड लाईफ असा जर झाला तर ह्युमन लाईफ साठी विकास हा हवाय. म्हणजे खूप अगदी नॉन बॅलन्स्ड डिबेट आहे. हे काय वाईल्ड लाईफ हवंय का ह्युमन लाईफ हवंय? वी कॅनॉट लिव्ह विदाउट नेचर, हे आपल्याला प्रूव्ह करण्याची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे बिबट्या तिथे आहेत, फोटोग्राफिक एव्हिडन्सेस आहेत. आता हल्ली पण प्रेस कॉन्फरन्स झालेल्या एक्सपर्ट्सनी दाखवलेत. मी म्हणतोय की लुना नाव आहे बिबट्याचं, तुम्ही कसं असं नॉन एक्झिस्टन्स म्हणजे डिनाय करू शकता? मी सांगतो ना हर्षद, रोड क्रॉस 12,000 हेक्टरचं उद्यान आहे तिकडे. 12,000 हेक्टर संजय गांधी उद्यान आहे. 12,000 हेक्टर, 1200 हेक्टर आणि आपण 30 हेक्टर घेतोय. या 30 हेक्टर मध्ये हे 0.002% आहे. 12,000 हेक्टर मध्ये फुफ्फुस आहेत, वन्यजीवन आहे, वाईल्ड लाईफ आहे, सगळं काही आहे. MMRCने 60 हेक्टर मागितले आहे. 30 हेक्टरचा नाहीच आहे ऍक्च्युअली प्रश्न. आणि 2,700 झाडांचं पण नाही, 4,000 जास्त. तुम्हाला कानामध्ये सांगितलं असेल अश्विनी भेंडेने, तुम्हाला माहित पेपर्स आहेत, पण जे पेपर्स अवेलेबल आहेत त्याच्यात 30 हेक्टर आहे. मी कागदाच्या आधारे बोलतो. न्यायालयात तुम्ही म्हणाल अरे जंगलच आहे, हे तुमचा भ्रम आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि सुप्रीम कोर्टात ते रिजेक्ट झालेले आहे. त्यामुळे तुम्ही भ्रामक कल्पना कशासाठी करताय याच्यावर तुम्ही दुसरा टप्पा. योगेश तिले, जर का म्हणजे इतक्या टोकाचे वाद अगदी प्राथमिक टप्प्यातच असतील तर तुम्हाला असं वाटतं याच्यातला मार्ग काय? का शिवसेना भाजप परस्परांना ठेंगा दाखवणं, खिजवणं, वादाचा विषय करणं असाच हा आरेतल्या मेट्रोचा विषय झाला आता मेट्रोच्या कारशेडचा? एक लक्षात घ्या, आता निवडणुका विधानसभेच्या जवळ आलेल्या आहेत. सेना भाजपची सुरुवातीपासूनची स्ट्रॅटेजी आहे, निवडणुका जवळ आल्या की एकमेकांशी भांडण्यासाठी कुठला तरी मुद्दा काढायचा, त्या मुद्द्यावरती भांडायचं, सगळ्या माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं आणि विधानसभा झाली की पुन्हा एकत्र यायचं आणि मुद्दा तो बासनात गुंडाळून ठेवायचा. आता मला शिरसाट साहेबांना पहिले एक गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. इतके असंवेदनशील आपण कसे होऊ शकता? आत्ता त्यांनी उल्लेख केलेला की एल्फिस्टनला 29 जण चेंगराचेंगरीमध्ये मेले, याच्यामुळे आम्ही ती मेट्रो वगैरे आणतोय. अहो तुमचंच सरकार आहे, युती तुमचीच आहे. ते फेरीवाले अजूनही 150 मीटरच्या, तुम्हीच सांगताय ना कोर्टाचे आदेश पाळले पाहिजे. 150 मीटरचा आदेश कोर्टाचाच आहे, कोण पाळणार तो? आजही तो पाळला गेलेला नाहीये. कुठला बिबट्या हा न्यायालयाला विचारून कुठल्या घरामध्ये शिरतो? तिथे न्यायालय अडवं येत नाही ना. बिबट्याच्या जागी आपण ज्यावेळी आक्रमण करणार तो तुमच्या घरात येणार आहे. आपण त्यांना काय वन्यजीव जे आहेत त्यांना जागा सोडायची नाही का? असं तुमचं मत आहे का? स्पष्ट नोंदवा, लोकांना ठरवू दे काय ते.
म्हणजे हा कुठला प्रकार आहे? कोणतरी फडणवीस तुमच्या कानामध्ये येऊन सांगणार काहीतरी, जसं त्यांच्या कानात अश्विनी भिडे बोलल्या, तुमच्या कानात पण फडणवीस बोलतात ना, मेट्रो झाला आम्ही पाहिजे, स्पष्टच विकास झाला म्हटलंय, पाहिजे. आमचा लपवा छपवीचा नाही. नाही, ही लपवा छपवी जाओ. जे लपवा छपवी तुमच्या पक्षात चालते नाही, तसे आमच्या आमचं उघड आहे. पक्षात स्पष्ट असतं उघड सगळं. आहे. आणि आम्ही जनतेसमोर जातोय. आमच्या पक्षात सगळं आम्ही स्पष्ट हा असतं. घेऊन जनतेसमोर तुमची जातोय. लपवा तुमच्यातून छपवी अशी ठरायचंय. झाली, कोणाला तरी ईडी दाखवायची, सीबीआय दाखवायची, आणि तुम्हाला लपवा छपवी करून एवढे त्याच्या घाबरला पक्षात ईडीला? जायचं. एवढे हे घाबरला? आम्ही करत नाहीत. एवढे घाबरला अहो, ईडीला? आज तुमचे असले घाबरणार एवढे नाही. घाबरला? तुमचे घाबरणार मुख्यमंत्री नाही. इतके घाबरलेले अहो, आहेत, एवढे की त्या घाबरलात की आता निवडणूक बिचाऱ्या- लढवायची अहो, पण इच्छा नाही. तुमचे मुख्यमंत्री इतके घाबरलेत, बिचाऱ्या मुली काळा झेंडा दाखवत आहेत, तर त्यांना अटकेत टाकतात. नाही, आज ते आपण- कोंबड्या टाकल्या, नाही, नाही, त्यांच्या अंगावर गाड्या टाकलेल्या. तुम्ही काय सांगतो घाबरायच्या गोष्टी? मी दोघांनाही एकच मिनिट थांबवतो आणि दोघांनाही आठवण करून देतो की आजचा आपला विषय हा अरे, मेट्रोच्या नाही, म्हणून त्यांना कारशेडच्या संदर्भ संदर्भातला आहे. बोलायला सांगा. नाही, बरोबर आहे ना, आपण संदर्भ म्हणूनच तर मी दोघांनाही थांबवलं. मी केवळ तुम्हाला नाही थांबवलं, मी त्यांनाही थांबवलं की आपला विषय हा मेट्रोच्या कारशेडचा आहे. सुनील तांबे सर आहेत आपल्यासोबत. तांबे सर, आरेचं जंगल काय आहे हे जे मुंबईत राहिलेत किंवा जे आरेच्या जंगलात फिरलेत त्या सगळ्यांना माहिती आहे. आज आरे हा इतका कळीचा मुद्दा बनला. बरं, विद्याताईंनी सुरुवातीला सांगितलं त्याचा प्लॅन बनला होता, खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्याच वेळेला. त्याच्यानंतर तो MMRDA आला. आधी ते शिवसेनेला इच्छा नव्हती, पण आता MMRDA शिवसेनेकडेच आहे. आता शिवसेना विरोध करते, पण याच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतल्या कमिटीने मात्र अखेर नाही असं म्हणत शेवटी ती झाडं कापायला परवानगी दिलीच ना. काय हे सगळं नेमकं गौडू बंगाल काय? कोणाचे पाय कोणाच्या पायात आहेत? हे शिवसेना आणि भाजप असा काही मला, किंवा आणखीन काँग्रेस किंवा NCP किंवा काय जे काही सत्ताधारी पक्ष जो कोणी असेल, विरोधी पक्ष असतील, असा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की आता भाजपचे प्रवक्ते म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला फक्त विकासाची तहान लागलेली आहे. आपली गरज विकास आहे, आपली गरज निसर्गही नाही. साधी गोष्ट, एखादं झाड एखाद्या जमिनीवरती 100 वर्ष उभं असलं तर त्याच्यातून 0 GDP तयार होतो. ते झाड कापायला लागलात की GDP वाढायला लागतं. ते झाड कापायचं यंत्र विकत घ्यायला लागतं, त्याच्यासाठी ऊर्जा विकत घ्यायला लागते, त्याच्यासाठी मॅनपॉवर लागते, त्याच्यानंतर वाहतूक खर्च असतो. आपल्याला झाडं कापून आपण GDP वाढवायची ही एक आपली फार जुनी कल्पना आहे. त्यामुळे कोणतंही धरण व्हायचं झालं तरी पण पहिल्यांदा झाडं कापण्याकडे कल असतो. म्हणजे त्याला मान्यता मिळो अथवा न मिळो, पहिल्यांदा झाडं. आता तोच कोणता तो समृद्धी महामार्ग आहे, हजारो झाडं कापून काढण्यात आलेली आहे. कारण हेच दिलेलं आहे, विकासासाठी आपण झाडं कापली पाहिजेत. आता झाडं ठेवून आपल्याला कोणत्या प्रकारचा विकास का करता येत नाहीये? आपण एवढे मागासलेले आहोत का की जसं आदिवासी म्हणतात आदिवासींना झाडं हवी आहेत? तर प्रगतीचं लक्षण काय आहे? प्रगतीचं लक्षणच हे आहे की पर्यावरण पूरक आणि निसर्गाचा विकास होईल. अशा प्रकारे आपण कसा विकास करू, हा खरा मुद्दा आहे. परंतु आपल्याकडे कोणताही राजकीय पक्ष असला, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असतो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी प्रचंड पैसा येतो. खरं तर हा पैसा हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे खरं तर माहिती काढा, या सगळ्या मेट्रो प्रकल्पासाठी कोण देणारे पैसे, कुठून येत आहेत हे पैसे? याच्यामध्ये असं असतं की सगळ्या जो काही एक वित्त भांडवल ज्याला आपण म्हणतो त्याचा एक रोल महत्वाचा असतो. की आपण साधारणपणे जे पैसे गोळा करतं सरकार, ते कर लावून गोळा करतं. इथे आपण व्याज देऊन पैसे गोळा करतो आहोत, कर्ज घेऊन पैसे गोळा करतो आहोत. हा त्यातला मोठा फरक आहे. ठीक आहे. अनिल परब आपल्यासोबत, शिवसेनेचे आमदार आणि नेते जोडले गेले आहेत. अनिल परबजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये. मगाशी मुद्दा असा निघाला होता की शिवसेनेने इतका विरोध केला, इतका टोकाचा विरोध केला आहे, आणि आज तर म्हणजे काल परवाची आदित्य ठाकरे यांचे शब्द असे होते की वेळ पडली तर अधिक धारदार विरोध करेल शिवसेना, आणि शिवसेनेचा धारदार विरोध सगळ्यांना माहिती आहे. आज उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की नाणारचं काय झालं? याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना म्हणायचं आहे की लोकसभेच्या वेळेला नाणार गेला, विधानसभेच्या वेळेला आरेतली मेट्रोची कारशेड जाणार, असंच म्हणायचंय. विषय असा आहे की आम्ही मेट्रोला बिलकुल विरोध केलेला नाही. आमचा विषय असा आहे की आरेमध्ये ही कारशेड झाडं कापून जर तुम्ही बनवत असाल तर कारशेड बांधण्यासाठी एवढी झाडं कापण्याची काही गरज नाही. या झाडांची अगोदरच मुंबईत कमतरता आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस आहे आणि त्याच्यावरती जर हल्ला करून जर आपण कारशेड बनवणार असतील, कारण कारशेडला 2 ऑप्शन ऑलरेडी तिकडे अवेलेबल आहेत. असं नाहीये की कारशेडला अवेलेबल ऑप्शन नाहीये. तिथे कांजूरमार्गला आहे, बॅकबेला आहे. मग इथे जर ऑप्शन असताना आरेमध्ये
कारशेड करण्याची हट्ट कशासाठी? बरं. असं नाही ना की कारशेड दुसरीकडे होऊ शकते. आणि मेट्रोला आमचा बिलकुल विरोध नाही आहे, परंतु जर सरकार अशा पद्धतीने जबरदस्तीने झाडं कापून पर्यावरणाचा ऱ्हास करत असेल. बरं. आजच मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आहे की त्यांच्या कुठल्या तरी महाजन यात्रेमध्ये काहीतरी झाडं कापली असं त्यांनी म्हटलं. त्यांनी म्हटलं एकही झाड कापू देणार नाही, आणि जर एक झाड कोणी कापलं असेल तर आम्ही त्याला शिक्षा करू. म्हणजे तिकडे तुम्ही एकही झाड कापू देणार नाही आणि इकडे तुम्ही शिक्षा करताय, इकडे तुम्ही झाडं कापून काढताय. हा विरोध शिरसाटजी काय आणि म्हणजे हो त्याच्यामुळे आमची अशी आमचं असं म्हणणं आहे, एकत्र बसून याच्यावरती पर्याय काढला पाहिजे. आरेची कारशेड आरेमध्येच का आणि त्याचा हट्ट का? जर दुसरे ऑप्शन्स अवेलेबल असतील, कदाचित थोडे पैसे जास्त आपण विचारूयात. तुमचा मुद्दा लक्षात आला. पैसे जर जास्त लागत असतील तर लावा पैसे, पण लोकांच्या जीवाशी खेळू म्हणजे नका. असं का म्हणतायत भालचंद्रजी, मुख्यमंत्री असं का म्हणतायत मुंबईत झाडं कापलेली चालतील पण जनआशीर्वाद यात्रेमध्ये नको कापायला? कुठेही वृक्ष छाटणी किंवा तोडणी करायचीच नाही, परंतु जेव्हा विकासाचा प्रकल्प आहे, झाडांचं पुनर्रोपण, प्रत्यारोपण, नवीन झाडं प्लांटेशन करून आणि 6 पट झाडं म्हणजे 2000च्या ठिकाणी 12,000 13,000 झाडं लावून झाडं जगवा, झाडं वाचवा आणि ऑक्सिजन तयार करा, कार्बन डायऑक्साईड हे करा. मेट्रो हा ग्रीन प्रकल्प आहे. मेट्रोमुळे एका वर्षामध्ये 2,61,000 2.61 लाख मेट्रिक टन एवढा कार्बन डायऑक्साईड हा वाचणार आहे. आपला प्रदूषण कमी होणार आहे. आणि मला वाटतं सेना आणि भाजपमध्ये आपण अँकर आहात. एक लक्षात ठेवा, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर विधान केलंय, आम्ही एकत्र चर्चा करू आणि याच्यावर मार्ग काढू. तो मार्ग आहे तो निघणार आहे. त्या मार्गाबद्दल आपण काळजी करू नका. पण एनजीओने जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत ते जंगल नाही, 100% एकही आदिवासी तिकडे राहत नाही. अनिल परबांना बोलायचं. खोटं बोलतात, मी ऐकून नाही शकत आहे. माझ्याकडे पुरावे कोर्टात आरेमध्ये आदिवासी नाही, तुम्ही सांगता आरेमध्ये जंगल नाही. परदेशी साहेब फॉरेस्ट सेक्रेटरी होते तेव्हापासून परत चुकीचं म्हणताय. ऐका जरा, परत चुकीचं म्हणताय. कारशेडच्या जागेवरती एकही आदिवासी नाही. कारशेडच्या जागेवरती म्हणतोय मी, आरेमध्ये म्हटलं नाही. आदिवासींच्या बायका आता ऐका तुम्ही. परवा त्या महिला तुम्ही आंदोलन केलं आरेमध्ये, तुम्ही ऐका जरा आता तुम्ही आंदोलन केलंय. कारशेडची जागा कुठे? तुम्ही खोटं बोलताय. भाजपची सवय खोटा तुम्ही खोटं बोलताय. आरे कारशेड मध्ये एकही आदिवासी राहत नाही. 100 एकर जमीन संजय गांधी नॅशनल पार्कची आहे तिथे. हे मला चांगलं माहितीये, मी तिथे काम करते नेहमी. बरोबर आहे. आदिवासी तिथे राहतात. आदिवासी बायका परवा आमच्या सुप्रियाताई सुळे खासदार गेल्या होत्या, तेव्हा त्या सांगत होत्या की कारशेडच्या जमिनीवर आमची शेती आहे, आम्ही तिथे शेती करत होतो आणि आज आमची झाडं आमच्या डोळ्यापुढे तोडतायत. हा राक्षसीपणा आहे आणि ही आदिवासी नाही, हे बोलू नका तुम्ही. ती जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे, दुग्ध विकास विभागाची आहे. कोणाची शेती नाही, कोणाची शेती नाही. आणि जर शेती असेल, समृद्धी महामार्गामध्ये किती झाडं तोडणार? तुम्ही काढा ना हिशोब काढा. या कोस्टल रोड मध्ये किती झाडं जात आहेत? काढा हिशोब. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोधच होतोय. समर्थन नाही करत त्याचं. तुम्ही समर्थन नाही करत. लेखी महामार्गाला सुद्धा विरोधच होतोय. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोधच होतोय. लेखी बोले सुनने लागे माहितीये का? आम्हाला माहिती आहे. प्रोजेक्ट तुमच्या मते सून कोण आहे ते पण सांगा. आणि बाहेरनं तुमच्या मते सून कोण आहे ते सांगा पहिले. त्या मुंबईच्या मेट्रोचे पण प्रोजेक्ट जिथे एक 8,000 कोटीचा प्रोजेक्ट मध्ये संपूर्ण रेल्वेचा प्रश्न सुटत होता, तो न सोडवता ह्यांनी मोठे मोठे प्रोजेक्ट एवढ्यासाठी की तिथे पैसे कमायला फार वाव आहे म्हणून हे लोक करतायत. आरेमध्ये तुम्ही सिंचनात वृक्षतोड करताय. अहो तुम्ही जलयुक्त शिवाराचं काय केलंय? अजून लातूरला कशाला बोलायला लावता? मी तुम्हाला दोघांनाही थांबवतो. मगाशी जसं त्यांना थांबवलं तसं पुन्हा एकदा तुम्हाला थांबवतो. आपण आपला विषय बदलायला नको. आपण आपला विषय बदलायला नको. संबंध भ्रष्ट
भ्रष्टाचार तुमचा आहे त्याच्यात. विद्याताई, एकच प्रश्न फक्त मला विद्याताई, विचारायचा आपण आहे. विषय सोडून हे- नको जायला. मिलिंदजी, हा, एकच बोला, प्रश्न फक्त बोला. हे मगासपासून यांचं चालू आहे की आम्ही इतकी झाडं लावणार आहेत 30 कोटी झाडं लावतोय. त्या 30 लावली कोटी आहे, झाडं लावणार नाही, लावली 1,20,000 विहिरींचा पुरावा नाही दिला अजून तुम्ही. आहे. बरं, ठीक दिलेलं आहे, आहे. परत दाखवा आपण तुम्ही परत आपण बघा. विषय सोडून नको जायला. अनिल परब आणि की निशांत बंगेरा यांच्याकडे जायचं काय आपल्याला. वाताच झाली. खूप अनिल मोठा परबजी. मनसेच्या लावरे व्हिडिओ कसा बोगस हा, होता एक- हे अहो, आशिष नियम शेलार बरोबर यांनी आहे. तुम्हाला अहो, सिद्ध पण करता आलं नाही. एकाही लावरे प्रश्नाचं व्हिडिओ उत्तर नाही देता आलं आता अजून. सगळे व्हिडिओ बंद झाले बरं, मनसेचे नाही, नाही, व्हिडिओ परत आता सुरू ना होणार. मी नाही, तुम्हाला अरे बंद तिघांनाही झाले. मला असं अरे सांगावं बोलती बंद वाटतंय. झाले, बोलती बंद झाली. काही भालचंद्रजी, बोलती बंद झालेली नाही. योगेशजी, आपला विषय मी परत तुम्हाला अरे तिघांनाही वरती या. थोडीशी आठवण करून देतो. म्हणजे ठीक आहे, तुमची चर्चा चालली आहे, तुमच्या दृष्टीने महत्वाचा विषय असेल, आरोप प्रत्यारोप पण अरे करणं, हा तरी अधिक ठीक आहे. महत्त्वाचा नाही, पण चर्चा अरे हा सोडून विद्याताई ते म्हणूनच दुसरा विषय ना, करताय. म्हणूनच मी परत एकदा चर्चेवर आणतोय तुम्हाला. आणि दुसरा माझा विषय ते माझा करताय, प्रश्न आम्ही आहे नाही निशांत, हे बघा असं आहे की काही वेळेला तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला काही नैसर्गिक गोष्टी ज्या वर्षानुवर्षाच्या आहेत, आता म्हणजे आपण मुंबईतली अन्य अनेक उदाहरणं अशी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे उद्याला दादरचं उदाहरण कोणी देईल की दादरला 50-70 वर्षांपूर्वी जंगल होतं, आता काय आहे दादरला. तर असं आहे की आपल्याला काही गोष्टी करायला लागतात, तर त्या काही गोष्टी आपल्याला मान्य केल्या पाहिजेत. पण त्या गोष्टी करताना एका मर्यादेच्या वर निसर्गाची हानी होणार नाही या दृष्टीने त्याच्यात काही मार्ग आहे का नाही, का मुळात पूर्ण प्रकल्पच तिकडनं हटवल्याशिवाय यातून काही मार्गच निघणार नाही, काय आहे? नाही, हे बघा असं नाही आहे की आपल्याला ऑब्व्हियसली म्हणजे खूप काही जंगल होतं आधी आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट झालं, तर ते जस्टिफिकेशन जे आहे ते आता रॅशनल नाही आहे की आपण थोडंफार झालंय तर अजून थोडं करू. आपल्याला थोड्या वर्षासाठी म्हणजे वेट करण्याची गरज पण नाही आहे ॲक्च्युली विनाश बघण्यासाठी. आपण बघतोय की 2019 जे आहे इट इज द वेटेस्ट इयर एव्हर. आणि आपण बघतोय की एव्हरी फर्स्ट वीक ऑफ द म्हणजे प्रिव्हियस मंथ्स जे आहेत तेव्हा सगळे फ्लडिंग झाले. तर आपण रेडी आहोत का हे परत फ्लडिंग घेण्यासाठी? आणि मला किंचाळायला येत नाही ऑनलाईन नाही, डिबेटमध्ये, तुम्ही बोला, मी आहे ना इकडे. मी आहे इकडे, बोला. मी पॉइंट वाईज ह्यांना रिबर्ट करायचं आहे मला. ठीक आहे, ह्यांनी सांगितलं की ते जंगल नाहीये, मी फोटोग्राफिक एव्हिडन्स यांना पाठवीन, मी दाखवीन तिकडे लेपर्ड्स आहेत. हे म्हणतात तिकडे आदिवासी नाहीये. सारीपूत नगर आणि प्रजापूरपाडा हे 2 ठिकाणे जे ऍक्च्युली तिकडचे ट्रायबल्स डिस्प्लेस झालेत. मी त्यांना घेऊन जातो ना घरी जिकडे त्यांना शिफ्ट केलंय. मग ट्रायबल्सशी ते बोलू शकतात. तिकडे लिटरली त्या ट्रायबल्सचे जे बायका आहेत त्यांना ते 4 माळे चढायला होत नाहीये, कारण ते जंगलमध्ये राहिलेत. तर त्यांना शहराची ऍक्च्युली आदतच नाहीये म्हणजे. आणि ते तुम्ही ऍक्च्युली डिनाय करताय की तिकडे नाहीच आहेत. तर माझा त्यांना इन्व्हिटेशन आहे की तुम्ही प्लीज तिकडे या. आता हे जे कार्बन सिक्विस्ट्रेशनचं ते म्हणताय, जे त्यांनी एक रिपोर्ट काढलाय, मी आता फक्त 27 वर्षाचा म्हणून मला माझी फ्युचरची खूप चिंता आहे. तुम्ही बघताय लोक म्हणतायत की आपण एवढे झाड लावलेत, एवढे कापलेत तर 3 पट जास्त. फॉरेस्ट जे आहे ते तुम्ही ट्रान्सप्लांट नाही करू शकत. मला जेवढं शिकवलं गेलंय विज्ञानमध्ये, मला माहिती आहे की सगळे झाडं एकमेकांशी अंडरग्राऊंड कनेक्टेड असतात. तर एक झाड दुसरा झाड जे आहे ते न्यूट्रिएंट्स एक्सचेंज करतात. तिकडे बहुतेक प्रकारचे पक्षी पंछी सगळे येतात. तर तुम्ही कार्बन सिक्वेस्ट्रेशनचा डिबेट इकडे जस्टिफाईड नाहीये, कारण फक्त कार्बन नाही, तुम्ही नायट्रोजन डायऑक्साईड पण ऑब्झॉर्ब करणार आहे का, सल्फर डायऑक्साईड पण ऑब्झॉर्ब करणार पण मग आहे का? निशांत, तुम्हाला असं वाटतं की जसा नाणार रद्द करायला लागला तसा हा प्रकल्प रद्द केला तरच भलं आहे? म्हणजे मुंबईकरांचंही भलं आहे, सेना भाजपचं भलं व्हायचं आहे की नाही त्यांचं त्यांना ठरवू द्या, आपल्याला काही त्याच्यात पडायचं काही कारण नाही. पण मुंबईकरांचं आणि पर्यावरणाचं भलं त्याच्यातच आहे. हो, रद्द करायलाच पाहिजे, कारण ऑप्शन आहे ना. आपण ऑप्शनच्या ह्याच्यात घुसत नाहीये. जे गव्हर्नमेंट आहे ती बोलत नाहीये की लिटिगेशन कॉन्फ्लिक्ट. आणि गव्हर्नमेंटची, मला एक पॉईंट क्लिअर करायचं आहे, गव्हर्नमेंटची एफिडेव्हिट आहे जे त्यांनी कोर्टात सबमिट केलेली, ठीक आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हे लँड आमचं आहे. तर त्याबद्दल का नाही ते सांगत आहे? बरं, ठीक आहे. अगदी थोडक्यात प्रतिक्रिया, कारण अनिल परब यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. भालचंद्रजी, अगदी थोडक्यात प्रतिक्रिया. आणि तुम्हाला असं नाही वाटलं का की पर्यायी मार्गांचा विचार करावा? म्हणजे पक्षीय पातळीवर सुद्धा तुमच्यात एवढं ताणलं गेलंय आणि विविध राजकीय पक्ष आणि संघटना सुद्धा विरोध करतायत, तर कशाला, जाऊ दे ना, नाणार गेला तसा हाही जाईल, आपण दुसरीकडे शिफ्ट करू. भागवतजी, 2015 मध्ये 6 तज्ज्ञांची कमिटी नेमून 9 पर्यायावरती विचार करण्यात आला. पर्यायी मार्गावर विचार केला नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आणि 9 पर्यायामध्ये परब साहेब म्हणतात बॅक बे रेक्लेमेशन होतं, जिथे फिलिंग करायला, समुद्रात भराव टाकायला 2 ते 5 वर्ष. परत समुद्रात भराव म्हणजे परत पर्यावरण आलंच, फक्त ते वेगळ्या प्रकारचं पर्यावरण आहे. दुसरा कांजूरचा जी मार्शी लँड आहे तिथेही फिलिंग करायला 1500 कोटी रुपये लागणार, पण तिथे प्रायव्हेट डिस्प्युटेड ओनर 5,000 करोड रुपये मागतोय, कोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहे. आणि 5,000 करोड द्यायचे का शासनाच्या मालकीची
फुकट असलेली जागा, जिथे आज गुरांचे गोठे आहेत, गाई म्हशी बांधलेल्या आहेत, बरं. गाई म्हशी बांधल्यात, तिकडे लेपर्ड येतो आणि गाई म्हशींना सेकंड करून जातो आणि बरं. तिकडे गाई म्हशी आहेत, तिकडे बायोडायव्हर्सिटी कशी असेल, बरं, ठीक तिकडे आहे. गवत तुमचा उगवलं तुमचा जातंय. तुमचा मुद्दा लक्षात चुकीची आला. माहिती दिली जाते. आपल्याला आपण एक छोटासा काय ब्रेक बोलता? घेऊयात. खरंच या बोलता. सगळ्या गोष्टी सुनील तांबई ऐकतायत आणि अनिल परबई ऐकतायत. यातले काही प्रश्न तर इतके गंभीर आहेत, यातले काही प्रश्न तर इतके मोठे आहेत की याच्याबद्दल अधिक स्पष्टता येण्याची खूप गरज आहे. म्हणजे आरेचं नाणार होणार, अर्थात आरे जाणार का, आरेतली मेट्रोची कारशेड, हे आत्ता आपल्याला माहीत नाही. पण निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा मात्र इतका तापलेला आहे की शिवसेना भाजपचं विधानसभेत नेमकं काय होणार हे मात्र आत्ता कोणीच सांगू शकत नाही. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आणखीन काही मुद्दे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर. बेधडक आणि आरेचा नाणार होणार म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या वेळेला नाणार गेला, रद्द करावा लागला आणि आता विधानसभा निवडणुका आहेत, त्यावेळेला आरेमधली मेट्रोची कारशेड, तो मुद्दा चांगलाच तापतोय. आणि आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. भालचंद्र शिरसाट आहेत, विद्याताई चव्हाण आहेत, त्याच्यानंतर निशांत बंगेरा आहेत आणि यासोबतच सुनील तांबे ज्येष्ठ पत्रकार आणि योगेश चिले आहेत, मनसेचे पदाधिकारी. अनिल परब यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, कारण शिवसेनेची याच्यात सगळ्यात जास्त आणि महत्त्वाची भूमिका आहे. मगाशी या सगळ्यांनी खूप मुद्दे फार आक्रमकपणे मांडले होते, पण या सगळ्यांना बाजूला ठेवून मला पुन्हा एकदा तांबे सरांच्याकडे जायचं आहे. तांबे सर, या सगळ्यात शिवसेनेची भूमिका काहीशी दुटप्पी आहे असं नाही वाटत तुम्हाला? आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा वांद्रे वरळी सीलिंगचा विषय असतो तेव्हा मात्र अनेक ठिकाणी, म्हणजे जो आता एक्सटेंडेड सीलिंग आहे, तर त्यावेळेला मात्र अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उद्यानांवरून गेल्यानंतर झाडं कापलेली ती शिवसेनेला चालतात. MMRDAच्या अन्य विस्तारीकरणाच्या कामामध्ये झाडं कापलेली ही शिवसेनेला चालतात. पण मग मेट्रोच्या कारशेड करता आरेमधली काही झाडं कापलेली शिवसेनेला चालत नाहीत. एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख, युवा सेनेचे कार्याध्यक्ष मेट्रोच्या कारशेडला तीव्र विरोध करू असं सांगतात आणि त्याच वेळेला शिवसेनेच्या आधिपत्याखालची मुंबई महापालिकेतली समिती मात्र झाडं कापायला परवानगी देते. हा किती मोठा विरोधाभास आहे? विरोधाभास नक्कीच आहे, परंतु समजा अगदी ही विरोधाभास असला तरी आजचा मुद्दा असा आहे की शिवसेनेने घेतलेली भूमिका ही एकंदर मुंबईकरांच्या आणि आरेमधल्या पर्यावरणाच्या दृष्टीने साह्यभूत आहे की नाही, तर त्याचं उत्तर आहे असं आहे. त्यामुळे शिवसेनेने या भूमिकेवर ठाम राहावं, गरज पडल्यास त्यासाठी आपण त्याच्यातनं बाहेर पडावं, सरकारमधनं बाहेर पडावं, गरज पडल्यास युती तोडावी, परंतु आरेचा जो प्रश्न आहे तो सोडू नये असंच माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये दुटप्पीपणा आहे, त्याच्यामध्ये विरोधाभास आहे, हे खरं आहे. पण प्रत्येक राजकीय पक्षापुढे अशा प्रकारच्या दुविधा नेहमीच असतात, कारण विकासाचे प्रश्न हे नेहमीच गुंतागुंतीचे आणि कोणाचे तरी हितसंबंधांचा तो संघर्ष असतो. बरोबर. विद्याताई, सुनील तांबे सर म्हणतात तसं होऊ शकतं, कारण म्हणजे यापूर्वी लोकसभा होईपर्यंत खिशातले राजीनामे शिवसेनेचे आपण सगळ्यांनी बघितलेत. शिवसेना खरंच एवढी आक्रमक होऊ शकते जर का शिवसेनेला मुंबईची आणि पर्यावरणाची काळजी असेल तर? नाही, शिवसेना जसं मगाशी आपण म्हणालो की लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी किंवा मागच्या 14च्या निवडणुकांपूर्वी त्यांनी एक वेगळं केलं होतं, तसं आता निवडणुका जवळ आल्या म्हणून शिवसेना जास्ती आक्रमक होऊन आपलं महत्त्व काही वेगळं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या आंदोलनातनं करते आहे. ह्याच्याबद्दल काही दुमत कोणाचं असायचं कारण नाही. आता ह्या आरे कॉलनीमध्ये विकासाला आमचा विरोध आहे असं जे वारंवार सांगितलं गेलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. विकासाला विरोध नाही, मेट्रोच्या ट्रेनला विरोध नाही, फक्त आरेमध्ये ती कारशेड असू नये एवढाच, कारण नॉईज पोल्युशन पण तिथे होणार आहे. आणि हे जर करायचं असेल तर कांजूरमार्ग किंवा इतर ठिकाणी ज्या जागा आहेत अवेलेबल त्याच्यावरती त्यांनी करावं ना. परंतु भाजपकडनं जे अगदी कंठशोष करून ओरडलं जातं की आम्ही विकासाचे जनक आहोत. अहो, तुम्ही आयुष्यात कधी कसला विकास केला नाहीये, तर तुम्ही फक्त राम मंदिराच्या आणि ह्याच्यावरती हिंदुत्वाच्या ह्याच्यावर मतं मागून तुम्ही सत्तेत आलाय. आता विकास तुम्ही 70 वर्षात आम्ही काय केलं, जो आम्ही सगळा विकास केलाय तो तुम्ही सगळं स्वतःवरती क्रेडिट घ्यायला बघताय. पण हे आरे कॉलनीमध्ये आम्हाला नको आहे, हे एवढंच आमचं सांगणं आहे. आणि तिथल्या आदिवासींचं, निसर्गप्रेमींचं, पर्यावरणवाद्यांचं सगळ्यांचं सांगणं आहे, विकासाला विरोध नाहीये, मेट्रो ट्रेन हवीच आहे, कारशेड हवाय. भालचंद्रजी, अहो तुम्ही खरं तर राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं कौतुक केलं पाहिजे की शिवसेनेचा तर तुम्हाला पाठिंबा आहे, सरकारमध्ये आहे. राष्ट्रवादीचे नेते असं म्हणतात की आमचं समर्थन आहे
मेट्रोला आणि विकासाला समर्थन आहे, फक्त कारशेड दुसरीकडे करा. समर्थन मिळतंय तुम्हाला, घेत का नाही? कारशेड हलवा दुसरीकडे. विकासाला विरोध करायची हिंमत कोणातच राहिलेली नाही. ज्या गतीने विकास चाललाय त्याला विरोध हा शब्दही, विरोधातला वही काढू शकत नाही. त्यामुळे तो मुद्दा बाजूला राहिला. बरं. आता मुद्दा राहिला मेट्रोला कारशेडचा. कारशेड दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी 9 पर्यायाचा जेव्हा प्रयत्न केला तर त्याच्यात ज्या अडचणी आल्यात, तज्ज्ञांचा जो अहवाल आला, तेव्हा सर्व 9 प्रयत्न थकल्यावरती मग या शेवटच्या आरेच्या जागेवरती आपण आलेलो आहोत. आणि येथील 5 हेक्टर जंगल 30 हेक्टरपैकी आपण इंटॅक्ट ठेवणार आहोत, टच करणार नाही, त्याला हे नाही. 75% जागा मोकळी असणार आहे. त्यामुळे मग पाणी कुठे जाणार, पाणी जमिनीमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे. 25% भागावरतीच फक्त इथे कारशेड उभारले जाणार आहे. हा 30 एकरचा जागा हा जलग्रहण म्हणजे कॅचमेंट एरिया ऑफ मिठी. बरोबर. मिठी नदी ही खाली आहे, हा उतारावर डोंगराळ भाग आहे. त्यामुळे वरून येणारं पाणी खाली जातं. ते जर पाणी अडलं गेलं तर आरेमध्ये फ्लडिंग होईल, मिठी नदीमध्ये नाही होणार. मिठी नदीमुळे कुर्ल्यामध्ये नाही होणार. आणि दुसरी गोष्ट, हे फ्लडिंग होऊ नये म्हणून त्याच्यासाठी बॉक्स ड्रेन कसे करायचे, काय करायचे, याचे पूर्ण रिमार्क्स महानगरपालिकेच्या पर्जन्य जल खात्याने दिलेले आहेत. आणि हे सर्व काही तांत्रिकदृष्ट्या सर्व तपासून केलेलं आहे. याला भावनिक मुद्दा, वन्य प्राणी वगैरे वगैरे करताना, मनुष्य हा प्राणी नाही, मनुष्याच्या जीवाला काही किंमत नाही, एल्फिस्टन नाही, दररोज ट्रेन मधून पडणारे लोक नाही, कार्बन डायऑक्साईड नाही, मनुष्याला काहीच किंमत नाही. हा मुद्दा तुम्ही मगाशी सांगितला की योगेशजी खोटं काय बोलतो, मनुष्याला किंमत नाही. विद्याताई तुम्ही गोरेगाववरून येता, किती वेळ लागतो तुम्हाला, किती प्रदूषण करत येता, किती धूर रोखत येता, तुम्ही धूर रोखत जाणार आणि रस्त्यावरून चालणारा, फुटपाथवरून चालणारा माणूस तो धूर घेणार. सह्याद्री गेस्ट हाऊसला आले आणि तुमच्या भाजपच्या लोकांनी नुसते त्यांच्यावर फोटो काढलेत. आम्ही लोकल ट्रेनचा प्रश्न सोडवावा म्हणून गेले अनेक 25 वर्ष कामं करतोय आणि त्यामुळे आपण सत्तेत होतो तेव्हा काय केलं, काय दिवे लावले, सत्तेत दिवे लावले, सत्तेत असताना काय दिवे लावले, 25 वर्ष. जर ऐका ना, दिवे काय लावले ते सांगते. तुम्ही तुमचं तोंड बंद करा ना. दिवे आम्ही किती लावले, 70 वर्षात किती विकास केला, तो आम्ही तुमच्यासारखा बोंबाबोंब केली नाहीये. समजलं ना, आमचा जो विकास आहे तो दिसतोय. या कॉम्प्युटर पासून सगळ्यांना तुम्ही विरोध केलेला आहे, हे तुम्हाला लोक विसरलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जे काय सांगताय त्यात काहीही तथ्य नाहीये. खोटं बोलायचं हे तुमचं एकच अजेंडा असतो आणि ते रेटून बोलत असता तुम्ही. पण लोकांचा विश्वास नाहीये. आम्हाला आरे कॉलनीतले सगळे झाडं पाहिजेत, वृक्ष पाहिजेत आणि ते कांजूरमार्गला हलवा, ह्याच्यासाठी आमची मागणी. ठीक आहे, बरोबर आहे. कांजूरमार्ग हलवा, कारण ती जमीन गोदरेजची आहे. गोदरेजला 5,000 करोड द्या, हीच तर सुपारी आहे. बरं, सुपारी आहे. एकच मिनिट. असं आहे की सुपारी कोणाच्या घेतात ते विचारावं तुमच्या लोढाला आणि सगळ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांना. किती जमिनी गोदरेजची योगेश चिले आहेत आपल्याबरोबर. मुख्यमंत्र्यांचा तो आम्ही बोलतोय. गोदरेजला 5,000 करोड रुपये मिळावे म्हणून कांजूरमार्गला स्थलांतर करा. कांजूरमार्ग शब्द तुम्ही काढला, मी नाही काढला. बरं, काही प्रश्न विचारू का मी, का तुम्हीच दोघं चर्चा करणार आहात? म्हणजे बाकीच्यांनाही काही बोलायला संधी असणार आहे का या चर्चेमध्ये? गोदरेजच्या वतीने कोणाला धन्यवाद. नाही, मला बाकीच्या विषयात जायचं नाही आणि विषयाला फाटे तर फोडायचे नाहीत, कारण हा लोकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. योगेशजी, आत्ता जसं विषयाला फाटे फुटत गेले, तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेची याच्यात सुद्धा जबाबदारी आहे? म्हणजे शिवसेना आज तुमच्याबरोबर विरोध करते, बाकी शिवसेना आणि मनसेचं काही असो, पण शिवसेना विरोध करते. पण याच शिवसेनेच्या आधिपत्याखालच्या मुंबई महापालिकेतल्या कमिटीने तर झाडं तोडायला दिली ना परवानगी. आता तुम्ही कशाच्या जीवावर म्हणणार की कारशेड होऊ नाही शकणार किंवा झाली नाही पाहिजे? परवानगी तर मिळाली झाडं कापायला. मी तुम्हाला मिलिंदजी मगाशीच आल्याला बोललो होतो की आत्ता निवडणुका आलेल्या आहेत विधानसभेच्या. शिवसेना फक्त स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवते, बाकी काही चालू नाहीये. आरेचा मुद्दा पुढे करायचा आणि जागा वाटपामध्ये 4-5 जागा फक्त वाढवून घ्यायच्या, याच्यासाठी ही सगळी नाटकं सुरू आहेत. निव्वळ निवडणुका आणि निवडणुका सेना भाजपच्या डोक्यासमोर असतात. आत्ता शिरसाट साहेब गेल्या अर्ध्या तासापासून स्वतःच इतके विसंगत बोलत आहेत. आत्ता त्यांनी एक मुद्दा काढला होता की त्या जागेवरती कुठलंही कॉन्क्रिटीकरण होणार नाही, 25% होणार, 75% जागा मोकळी राहणार. अहो, यांचीच समिती, शासकीय समिती तिथे रिपोर्ट देते की त्या जागी जर कारशेड झालं तर पुन्हा एकदा मुंबईला पुराचा धोका आहे. 2005 मध्ये 944 mm पाऊस पडला, त्यावेळी इतका पूर आला होता. आता 3 वेळा 244 mm पाऊस आला तर मुंबई भरली होती. आणि रिपोर्ट
आज एकही झाड तोडलेलं नाही, काम नाही, तरी भरली होती. मग हेच सांगतोय आम्ही. मग तेच 944 mm पाऊस पडला, तुम्ही तो report 944 mm पाऊस पडला त्यावेळी पूर आला. आता 240 mm मध्ये 3 वेळा पूर आलेला आहे. विधान विषयाचा अभ्यास तरी अहो, करून विषयाचा घ्या. अभ्यास तुम्ही करून घ्या. अर्धा तास तुम्ही विसंगत बडबड करताय. आता तुमच्यात माझं जाऊ दे, माझं जाऊ दे. शासनाचा रिपोर्ट आहे, शासनाची दाखवा. दाखवलं तर काय कराल तुम्ही? दाखवलं तर ठीक काय आहे. कराल? आपण तो राजीनामा दे. आपण दाखवलं तर थोडंसं द्या निशांत राजीनामा. यांच्याकडनं शासनाचा रिपोर्ट शासनाची समिती रिपोर्ट देते. आपल्याला मराठी शासनाच्या समजतं. समितीने रिपोर्ट दिलेला आहे. शासनाचा रिपोर्ट बरं द्या. आपण शासनाच्या थोडंसं समितीचा रिपोर्ट आहे. बरं तज्ञ बरं समितीचा रिपोर्ट असतो. भालचंद्रजी आणि योगेशजी अरे, तज्ञ थोडंसं तुम्हीच आपण नेमणार आणि वरती तुम्ही निशांतच्याकडनं सांगणार की काही तज्ञ समजून समितीचा घेण्याचा रिपोर्ट प्रयत्न असतो. करूया. शासनाचा रिपोर्ट नाही तो. निशांत, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात काही आज झालेली नाहीये. आज हा विषय इतक्या टोकाला गेलाय कारण शिवसेनेसकट सगळेच राजकीय पक्ष याच्यात टोकाची भूमिका घ्यायला लागले. पण हा गेल्या 10 वर्षांचा विषय. जेव्हा सगळ्यात आधी कारशेड हे आरेमध्ये होऊ शकतं आणि तिथे काही त्याची मापं घेणं या सगळ्याला सुरुवात झाली. आजपर्यंत त्याच्याकरता पर्याय तेवढ्या ठाशीवपणे का नाही संबंधितांनी मांडले? विषय नंबर 1. विषय नंबर 2 की जर का पर्याय आहे तर तुम्ही आजपर्यंत कुठल्याही कमिटीला, प्रशासन असेल, सत्तेतले राजकारणी असतील किंवा न्यायालय असेल, अशा कुठल्याच यंत्रणेला तुम्ही याच्यातली सत्यता आणि वास्तव का नाही पटवून देऊ शकलात? नाही, आता म्हणजे तुम्ही खरंच म्हटलं की खूप वर्षापासून चालू आहे अँड वी आर ग्लॅड की ॲक्च्युली आता हायलाईट झालेलं आहे. म्हणजे आधी पण 2014 मध्ये पण मरीन ड्राईव्हमध्ये बरेच मुंबईकर्स बाहेर आलेले आरेला वाचवण्यासाठी आणि परत आता इलेक्शन्स आहे म्हणून हा एकदम हीट झालेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय फडणवीस जे आहेत, श्री फडणवीस जे आहे चीफ मिनिस्टर, त्यांनी सेटअप केलेली कमिटी, टेक्निकल कमिटी सेटअप केलेली, त्यांनी भेट दिली असं नाही म्हणत आहे की ॲक्टिव्हिस्ट लोकांना भेट नाही दिली. त्याच्यानंतर त्यांची कमिटीची जी रिपोर्ट आहे तीच ते इग्नोर करतायत ना. आणि आतापर्यंत सगळे ॲक्टिव्हिस्ट म्हणा, NGOज म्हणा किंवा सिटीजन्स म्हणा, त्यांनी कितीतरी पत्र चीफ मिनिस्टरला लिहिलेत आणि बरेच काही एजन्सीजला लिहिलेत. पण ह्या सगळ्या जे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते मुंबईकरांचं ऐकतच नाहीये ना. आणि त्याच्यामुळे आम्ही आता हायकोर्टला गेलो आहे. तुम्ही तुम्हाला म्हणजे बघायला पाहिजे की कशाप्रमाणे की रिव्हर रेग्युलेशन पॉलिसी त्यांनी स्क्रॅप केली सो दॅट दिस लँड ओपन्स फॉर देम. त्यांनी पोल्युशन कंट्रोल बोर्डची परमिशन घेतली नव्हती, सिटीजन्सच्या प्रेशरमध्ये आल्यानंतर त्यांनी घेतली. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट म्हणतात की हे जे पर्टिक्युलर लँड आहे ते नो डेव्हलपमेंट झोन आहे आणि त्यांनी जसं म्हटलं की सगळं लँड जे आहे ते सरकारचं असू शकतं, पण ते नो डेव्हलपमेंट झोनचा काही अर्थ आहे ना. म्हणजे सगळीकडे आपण फक्त माझा लँड आहे म्हणून असं जाऊ शकत नाही. नो डेव्हलपमेंट झोनचा अर्थ आहे. सेकंडली ते कॅचमेंट एरिया आहे आणि आपल्याकडे हे सगळे रिपोर्ट्स आहेत जे सगळे एव्हरी डे पेपरात येतंय की ह्याच्यामुळे घडलेली गोष्ट. आणि जे ते म्हणाले की तिकडे काम सुरू झालेलं नाहीये आणि तरीही फ्लडिंग झालेलं, तर तेही खोटं आहे. तिकडे 10 फीट पर्यंत लँड फिलिंग झालेलं आहे आणि तिकडे भिंत लावली आहे. तुम्ही रिव्हर बँक वरती भिंत लावला तर डाऊनस्ट्रीमला नाही का पाणी येणार? भालचंद्रजी 30 सेकंद तुमच्याकरता. नाही, एक म्हणजे आत्ताच हे म्हणाले का ते तिकडे नो डेव्हलपमेंट झोन आहे. आरे कारशेड असं आरक्षण असलेला हा जागा आहे, तिथे आरक्षण आहे ही बेसिक माहिती यांना नाही. तिथे आरे कारशेडचं आरक्षण आहे डीपी मध्ये. दुसरं, तिथे फिलिंग झालेलं आहे. 10 फूट फिलिंग झाल्यावर झाड दिसेल का हो? झाडाच्या इकडे फिलिंग केलं आपण, झाड दिसेल का? अर्धच दिसतंय तिकडे, झाड दिसेल का? मी फोटो दाखवतो. झाड कापायची गरज काय? किती अर्धवट ज्ञानाच्या आधारे 30 हेक्टर. ठीक आहे, बरं विद्याताई 30 सेकंद, मग आपल्याला सुनील तांबे सरांकडे जायचं. नाही, ह्या ठिकाणी जे आरे कॉलनीमध्ये जे आंदोलनं चालू आहेत त्याच्यामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे आल्या होत्या आणि त्या सगळ्या NGOजला आणि त्यांना भेटल्या या आदिवासी लोकांना आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली की 14 तारखेला आम्हाला वेळ द्या, आम्ही येतोय. परंतु त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, काहीतरी लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. परंतु अजूनपर्यंत त्यांनी खासदारांना सुद्धा वेळ दिलेली सुप्रिया नाही. सुळे आरेमध्ये आंदोलन करतात आणि राष्ट्रवादीचे कप्तान मलिक वृक्ष प्राधिकरणामध्ये मतदान करतात. वृक्ष तोडीला मतदान आपल्यासोबत सुनील राष्ट्रवादीने केलेलं आहे. तांबे सर, शेवटची 30 सेकंद. विधानसभेला जसा लोकसभेला नाणारचा मुद्दा शेवटच्या क्षणी कळीचा मुद्दा ठरला, विधानसभेला शिवसेना भाजपातल्या जागा वाटपात आरेची कारशेड हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. हातात वेळ कमी आहे दोन्ही पक्षांच्या.
जागा वाटपात कळीचा मुद्दा ठरू शकतो की नाही माहित नाही, परंतु उद्धव ठाकरे असं बोलले असेल आणि शिवसेनेने अशी भूमिका घेतलेली असेल तर आरेच्या कारशेडच्या संबंधात कोणता ना कोणता तरी निर्णय होणं अटळ आहे. तो झाला नाही तर शिवसेनेची विश्वासार्हता संपुष्टात येईल. बरं, आपला आत्ताचा वेळ संपलेला आहे. पाहूयात पुढच्या 2-4 दिवसात काय होतं. जागा वाटपामध्ये नाणार सारखा आरे पण जाणार अशी तर कोणाची आग्रही भूमिका नाही ना. आणि विकास व्हायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याही पुढे घेऊन जायला पाहिजेत. जर का सगळ्याचा समन्वय घातला तरच विकास होऊ शकतो. नाहीतर मग राजकारणी जसं परस्परांना प्रश्न विचारतात तसा सर्वसामान्य माणसाला विचारावा लागेल, विकास कुठे हरवला. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.